मे महिन्यातील उकाडा आणि लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ अशा परिस्थितीत कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर पोहणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे। नित्य नेमानं रोज पोहायला येणारे अनेक जण आहेतच, पण आता पंचगंगा नदी म्हणजे जणू ओपन स्विमिंग टँक बनल्यानं पोहणं शिकायला येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे। सकाळी 6 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पंचगंगा नदीवर पोहायला येणाऱ्यांचा राबता वाढलाय। पंचगंगा विहार मंडळाचे अनेक ज्येष्ठ सदस्य नवशिक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हजर असतात, तर पहिल्यांदाच पाण्यात उतरणाऱ्या मुलांचा दंगा सुद्धा बघण्यासारखा असतो। एकूणच पंचगंगा नदी घाट सध्या तरी गजबजलेला दिसतोय। पंचगंगेचं पाण्यानं तुडुंब भरलेलं पात्र, सूर्यनारायण आपली प्रखरता सिद्धतेसाठी सज्ज, अधूनमधून येणारी वाऱ्याची झुळूक, लॉकडाऊनमुळे स्वच्छ झालेलं पाणी आणि अशा वेळी त्या थंडगार पाण्यात उतरून पोहणाऱ्यांची लगबग। सकाळच्या वेळी पंचगंगा नदीवर पाहायला मिळणारं हे चित्र कुणालाही भारी वाटेल। गेले 2 महिने लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प झालेत, शिवाय वातावरणातील उकाडा वाढलाय। संचारबंदीमुळे नदीकडे फारसं कोणी फिरकत नव्हतं, पण आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदी घाट आबालवृद्धांच्या वर्दळीनं गजबजलाय। यावर्षी पंचगंगेत मुबलक पाणी साठा आहे। उन्हाळ्यानं जीव कासावीस होत असताना पंचगंगेच्या पाण्यात मनसोक्त डुंबणं यासारखा आनंद नाही। त्यामुळं पंचगंगा नदी म्हणजे जणू ओपन स्विमिंग टँक बनली आहे। नदीच्या दोन्ही काठावर पोहणाऱ्यांची संख्या वाढतीये। वर्षानुवर्ष पंचगंगा नदीत पोहणारे अनेक जण कोल्हापुरात आहेत। अगदी ऐन महापुरात सुद्धा त्यांचं पंचगंगेशी असलेलं नातं कायम असतं। पण आता शाळांना सुट्ट्या, लॉकडाऊनमुळे बऱ्यापैकी वेळ असल्यानं पालकांनी सुद्धा आपापल्या बच्चे कंपनीला पोहायला शिकवण्यासाठी पंचगंगेचा आधार घेतलाय। एखादं पोरगं नदीकडे यायला तयार नाही, पण वडील त्याला अक्षरशः ओढत नदीकडे नेतात आणि पाण्यात ढकलून देतात। घाबरलेलं पोरगं ओरडतंय, रडतंय, पण त्यातूनच हातपाय मारून पोहायला शिकतंय। हे दृश्य सध्या पंचगंगा नदीवर पाहायला मिळतंय। थोडंफार पोहायला येणारी मुलं शरीराला इनर, हवाबंद डबा किंवा फायबर रोल बांधून बिनधास्तपणे नदीच्या पाण्यात उड्या घेतात। पण त्यांच्या सुरक्षेसाठी इथं पंचगंगा विहार मंडळाचे काही ज्येष्ठ सदस्य डोळ्यात तेल घालून सज्ज असतात। नदीची स्वच्छता ठेवून मुलांच्या सुरक्षेसाठी ही मंडळी नदी किनारी थांबून सूचना देत असतात। त्यामुळे पालकांनाही मोठा आधार मिळतो। तर गेली 48 वर्ष मी इथं नदीला पोहायला असतोय। आता माझं वय 57। तर आता 48 वर्षात मी आत्ता एकदाही अशी नदी स्वच्छ बघितली नव्हती। तर हे लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी नदी स्वच्छ झाली की आता बघायला आता फार मला आनंद होतोय। आणि आता पोहायला वगैरे लहान लहान मुलं वगैरे आनंद घ्यायला जातात, तर त्यांनाही आनंद मिळतोय। आणि आता आपण जसं ही नदी स्वच्छ ठेवलेली आहे, तर सर्व नागरिकांनी अशीच नदी स्वच्छ ठेवावी, निर्माल्य वगैरे काही टाकू नये। आणि अमावस्यावेळी ज्यावेळी नैवेद्य वगैरे असतो, तर नैवेद्यावर पाणी शिपडून परत नैवेद्य घरी घेऊन जावे आणि कोणत्या गाईला किंवा वासराला तो नैवेद्य घालावा। सध्या सर्व जलतरण तलाव बंद आहेत, पण थेट पंचगंगा नदीत पोहायला शिकणाऱ्यांना जणू एक पाऊल पुढे टाकता येतं। जो नदीत पोहायला शिकतो त्याला कुठेही पोहता येतं, त्यामुळे मुलांना आवर्जून नदीमध्येच पोहायला आणतो असे सांगणारे पालकही इथंच भेटतात। तर आज पंचगंगा नदी हा एकमेव आपल्याला या कोल्हापूरकरांना सोर्स आहे की जिथे 5 पैसेही न देता आपल्याला सगळ्यांना पोहता येतंय, पोहता शिकता येतंय। आज वीर धवल खाडेसारखी वगैरे मोठी जलतरणपटू, नॅशनल ऑलिम्पिकपटू जी झाली ती यामुळे झाली, कारण प्रत्येकाची परिस्थिती नसत्या। त्यामुळं इथल्या आसपासच्या कोल्हापूर फक्त इथं जुना पेठ, उत्तरेश्वर पेठ, गंगावेश इथली लोक इथं पोहायला येत नाहीत, तर ह्या कोल्हापूरमध्ये अगदी पाचगावपासून पंचगंगा नदी तीरावरती सगळे पोहायला येणारे आहेत।
आणि त्याच्यामुळे हे लॉकडाऊन उठल्यानंतर आत्तापर्यंत नाहीतर मी आता आमच्या घरातली जवळजवळ माझा चुलत भावाचा मुलगा असे सगळे पोहायला शिकले या नदीमध्येच आणि आत्ता पण आम्ही तेच काम करतो आहे. त्याचबरोबर आलेली की आम्ही सगळी मुलं आधी पंचगंगा नदी घाट पूर्णपणे स्वच्छ करून मग पाण्यात आम्ही उतरतो आहे. त्यामुळे पंचगंगा नदी शुद्ध राखण्याचं सुद्धा आम्ही त्याच्याबरोबर काम करतो आहे. पोहताना सुद्धा फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा आवर्जून प्रयत्न होतो. शिवाय नदीचा घाट स्वच्छ ठेवण्याबद्दल ही मंडळी तशी जागरूक असतात. पोहायला येणं हा सर्वोत्तम व्यायाम तर आहेच, पण जीवरक्षक कला सुद्धा आहे. उन्हाळी सुट्टीचा वापर करून थेट पंचगंगा नदीत पोहायला शिकणारे आणि शिकवणारे म्हणजे अस्सल कोल्हापुरी आणि म्हणूनच जगात भारी.